संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट आपल्याबरोबर आहेत. शिरसाट साहेब, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हे दोघांना वेगळे होऊन खूप दिवस झालेत. मध्यंतरी वादावादीही खूप मोठ्या प्रमाणात झाली, मनंसुद्धा दुखावली गेली. आज अनेक दिवसानंतर तुम्हाला असं वाटतं का की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजेत? हे बघा, मला काय वाटतं यापेक्षा त्या दोन्ही नेत्यांना काय वाटतं याला जास्त महत्त्व आहे. कालची तुम्ही माझे स्टेटमेंट ऐकलं असेल. तुम्हाला आणखीन एक सांगतो, जेव्हा आम्ही हा उठाव वगैरे केला ना, त्या टायमाला एकनाथ शिंदे साहेबांनी एक वाक्य वापरलं होतं. ते काय बोलले होते, शिरसाट, अरे उद्धव साहेबांनी थोडं ऐकलं असतं ना तर हे सोन्याच्या सिंहासनावर आरूढ झाले असते, बसले असते राजासारखे, आणि त्यांनी आपल्याला आदेश दिला असता तर आपण पक्ष फार वाढवला असता, जीवापाड मेहनत केली असते. परंतु आपलं ऐकलं नाही. त्या काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या नादाला लागले. समजवण्याचा प्रयत्न केला, ऐकलं नाही. काय करू? म्हणून आजच्या घडीला काय होईल ना किंवा काय घडलं याची आता कल्पना करणं थोडंसं अवघड जातंय. माघार कोणी घेणार का, कोणी पुढे येणार का, हे सगळे प्रश्नचिन्ह आहेत आणि आज याचं उत्तर नाहीये. थोडक्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आपुलकी आणि ओलावा होता, निश्चित होता. अहो, जेव्हा मुख्यमंत्री बनायचं होतं त्या टायमाला नाव कुणाचं होतं? एकनाथ शिंदे साहेबांचं होतं. घराची रेखी कुणाची केली गेली? एकनाथ शिंदे साहेबांच्या. हे सर्व आमदार एकत्र आणणं, त्यांना एकत्र ठेवणं ही जबाबदारी कुणाची होती? एकनाथ शिंदेची. हे का होती? का तुम्ही त्यांच्याकडे दिली होती? की तुमच्या मनातही त्यांच्याबद्दलचा होता. पण मग एका रात्रीत काय घडलं असं? मी सर्वसामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार, हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आहे. काय झालं? तो चमत्कार जो झाला, जो काही जी घडामोड झाली त्या एका रात्रीतून, त्यामुळे सर्व झालेलं आहे. त्यांनी मागितलं होतं का? नाही. तुम्ही सांगितलं होतं? बरं, त्या मुख्यमंत्री पदाच्या हट्टापायी ते बाजूला झालेत का? नाही. राग फक्त एकच होता, काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको. तुम्ही भले शिवसेना भाजप बरोबर जा, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, हरकत नाही. आणि तसं झालं बी होतं ना, तसं केलंही होतं. तो प्रयत्न झाला होता. परंतु अखेरला राजकारणामध्ये कधी कधी जे काही एखादं गणित चुकतं ना, माझ्याकडून चूक होऊ शकते, त्यांच्याकडून होऊ शकते, अनेकाकडून होऊ शकते. त्याच पद्धतीने ती एक चूक त्यांच्याकडून झाली. त्यांना वाटलं भाजपला आता सरळ करण्याचा हीच वेळ आहे, अब दिखाएंगे हमारी ताकद. त्या एका चक्रव्यूहात ते अडकले गेले आणि त्याचा परिणाम माझा असा झाला आहे की आता यांना दुसऱ्यांच्या दारात जावं लागतं. आता यांच्या दाराकडे येणारे ची संख्या आता बंद झालेली, येतच नाहीत, ही अवस्था झालेली. पण एक सर्वसामान्य शिवसैनिक, एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तुमची अपेक्षा तर आहेच की एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत. आलं पाहिजे ना, काय हरकत आहे? मी त्याला नाही म्हणत नाहीये, परंतु ती ऐकायची मनस्थितीच नाही ना. आम्ही 4 वेळेला आम्ही चक्रा मारल्या नाहीत का? उद्धव साहेबांना बोललो नाहीत का? आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादी संपवते आणि त्यातल्या त्यात राष्ट्रवादी जास्त संपवते, हे त्यांना आम्ही बोललो नाहीत का? तशा बैठका घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही का? का अचानक उठलो एका दिवशी बॅग भरली आणि कुठेतरी पळून गेलो आणि कुठेतरी उठाव केला, असं काही झालंय का? 1.5 वर्ष सतत आम्ही सांगत होतो ना. मग तुम्हाला त्या आमचा आवाजच तुमच्या कानापर्यंत येत नव्हता. आणि काही महाभाग जे होते ना, ते असे सांगायचे, साहेब हे 8-10 जण आहेत, हे उडायचा प्रयत्न करतात, त्यांचा पंख छाटण्याचा हीच खरी वेळ आहे. काय? पंख छाटण्याची हीच खरी वेळ आहे. मग आपल्या नेतृत्वाला कोणी चॅलेंज देणारं अस्तित्वात राहणार नाही. तुम्ही आता निर्णय हाच घेतला पाहिजे की यांना जाऊ दिलं पाहिजे. काय परिस्थिती मला माहित नाही, पण उद्धव साहेबांनी त्यांचं ऐकलं. त्याचा परिणाम पुन्हा सांगतो, आज काय घडले ते आपण पाहत आहेत. म्हणून स्वतःचा निर्णय घेण्याचं जे काही धारिष्ट्य त्या टायमाला दाखवायला पाहिजे होतं, ते उद्धव साहेबांनी न दाखवल्यामुळे हे सर्व वाताहत झालेली.
पण मग आज जर या दोघांना एकत्र येण्याची गरज भासली तर तुम्ही काही प्रयत्न कराल, तुम्ही मध्यस्थी कराल, या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नशील असाल? अहो मी कोण आहे? मी फार छोटा माणूस आहे. माझं माझं शिंदेसाहेब फार काय ऐकतात किंवा उद्धव साहेब माझं ऐकतील असं अशी काही गरज पडल्यास गरज पडल्यास तर आम्ही कुठेही उडी मारायला तयार आहोत. आमचा मुळात जन्मच असा आहे की संघर्षासाठी झालेला आहे. म्हणून आम्हाला कुठेही मी जंप करायला तयार आहे. परंतु आता ती शक्यता वाटत नाही, हे दुर्दैव आहे. पण जर गरज भासली तर तुम्ही ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न कराल? निश्चित करू शकतो, त्यात काय, निश्चित करू शकतो. पण ते काय, एकदा माणसाच्या डोक्यामध्ये एखादं गोष्ट फिट होत गेली तर त्याच्यातून त्याला बाहेर काढणं हे फार मोठं काम आहे. आणि ते कदाचित होईल की नाही शक्यता कमी वाटते. पण आजची गरज वाटते का एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं? गरज म्हणून नाहीये. आता एकनाथ शिंदे साहेबच्या बरोबर आम्ही आहोत, सत्तेमध्ये आहोत, चांगलं चालू आहे, पक्ष आमचा वाढत चाललेला आहे, आमचे आमदार वाढलेत. ज्यांना गद्दार म्हणायचे ते गद्दार 40चे 60 झालेत, आता झाले की नाही 60. अनेक आता सर्व ठिकाणी तुमची नसेल किंवा त्यांची म्हणून असेल किंवा दोन शिवसेना वेगळ्या आहेत म्हणून असेल, दोघांनी एकत्र आलं पाहिजे. आता गरजेचा खरा वेळ त्यांची आहे. तुम्ही पहा, काँग्रेस त्यांना विचारत नाही, साधा फोनही करत नाही. एक काळ असा होता, मुख्यमंत्री सुद्धा उद्धव साहेबांचा वेळ घ्यायचे, साहेब मला थोडा तुमचा वेळ पाहिजे, आणि मग त्यांना त्यांच्या वेळेनुसार ते वेळ द्यायचे. पण आज काँग्रेसवाले सुद्धा तुम्हाला फोन करत नाही, राष्ट्रवादीवाले फोन करत नाही, तुम्हाला त्यांचे वेळ घ्यावं लागते. ही जी अवस्था झाली तर ही गरज तुमची जास्त आहे. यामुळे एकत्र येणं गरजेचं आहे. आता त्यांनी ते ठरवायचं आहे, त्याला आपण जबाबदार नाहीत, त्यांनी ती जबाबदारी त्यांची. म्हणून झालेली चूक ही आजही त्यांच्या कधी कधी लक्षात येते. मग ते म्हणतात नाही मी आता आम्ही स्वतंत्र लढणार, अकेलो चलोची भूमिका, ही त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये आलेले हे कारण आहेत. आणि मग आता ह्या अशा कारणामध्ये पुढे काय घडेल राजकारणात ते काही सांगता येत नाही. पण ह्या दोन्ही शिवसेना एकत्र जोडायची वेळ आहे का? हे मला वाटतं आता त्यांची गरज आहे. त्यांनी 2 पावलं मागे गेलं पाहिजे असं माझं मत आहे. ते जातील की नाही शक्यता कमी आहे. ते इतरांना जवळ करतील, परंतु ते शिंदे साहेबांचं त्यांचं सुद्धा जमेल आता सध्या तरी वाटत नाही. पण मग यासाठी तुमच्यावर प्रयत्न करायची वेळ आली तर तुम्ही कसे प्रयत्न कराल? मी काय, माझं एक लिमिट आहे. मी शिंदे साहेबांपर्यंत जाऊ शकतो, त्यांना बोलू शकतो. पण तो शिंदे साहेबांनी मला प्रत्येक प्रश्न केला, तुला हा शांतपणा करायची गरज काय, तर मला तिथं थांबावं लागेल आणि माझं ऐकून ते काही निर्णय घेतील अशी शक्यता कमी आहे. म्हणून मी शांत बसेल. जर अशा घडामोडी जर काही घडल्या तर निश्चित आम्ही शिंदे साहेबाबरोबर आहोत. प्रयत्नामध्ये जर काही आम्ही कमी पडत नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. निश्चित आम्ही प्रयत्नही करू शकतो. परंतु आता ही शक्यता धूसर झालेली आहे. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. हे टायगर वगैरे काही नाही हो, हे सगळ्या बातम्या आहेत या. आता ऑपरेशन करायची ही वेळच नाही आहे. ऑपरेशन कधी होतं? जेव्हा गरज असेल तेव्हा. माणूस जेवतो कधी? जेव्हा भूक लागेल तेव्हा. मग किती वेळा ताट वाढलं तर त्याचा काय उपयोग असतो का? म्हणून आता ही टायगरची याची त्याची ऑपरेशन करायची कोणतीही वेळ नाही आणि आता तसा प्रयत्न कोणी करणारही नाही. जेवढं आलबेल आता चालू आहे, जेवढं चांगलं आता चालू आहे ते मला वाटतं मागच्या 15 वर्षाच्या राजकारणामध्ये नव्हतं. एवढ्या मेजॉरिटीने सरकार जेव्हा चांगल्या पद्धतीने चालतंय ना, त्या टायमाला कोणीही मिठाचा खडा त्यात टाकणार नाही. आणि टाकायचा तसा प्रयत्न जर केला तर मग त्याच्यासारखा दुर्दैवी माणूस कोणी नाही, एवढं मात्र निश्चित आहे. आता काही आमदारांची नाव आहे, ज्यामध्ये माजी आमदार चंद्रकांत मोकाटे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील किंवा आणखी काही शिवसेनेचे माजी आमदार नाराज आहेत वगैरे, ते शिंदे गटात येण्याची शक्यता सांगितली जाते. त्यामुळे ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे. नाही, ते तर येतात. मला वाटलं इंटरनल काही नाही. परंतु हे जे आहेत ना, उबाटामधले अनेक आमदार आमच्या संपर्कात आहे, हे तुम्हाला मी सत्य सांगतोय. खासदार आहेत टचमध्ये, काँग्रेसचे आहेत. आता त्यांना दिसतंय ना का काही नाहीये तिथं. काय दिसणं, काय करणार आहे बरं? फ्युचर यांचं काय आहे? यांचा प्लॅन काय आहे? कुठंच काही नाही ना. आणि फार अवघड जातं. एखाद्या कार्यकर्त्याला मतदारसंघामध्ये, तो कार्यकर्ता असो, माजी आमदार असो, आजी आमदार असो, खासदार असो,
मतदारसंघामध्ये काम करताना प्रत्येक नागरिकाला तोंड द्यावं लागतं. मग अशा वेळेला त्याला असं वाटतं की मी माझ्या मतदारसंघामध्ये कामं केली पाहिजे आणि या पक्षाबरोबर राहिलं पाहिजे. मग त्यात तो चॉईस करतो. मग भाजप आहे का शिवसेना आहे का राष्ट्रवादी आहे, त्या पद्धतीने इन्कमिंग होते. आणि आताच्या घडीला आमच्याकडे इन्कमिंगसाठी एवढा जास्त फोर्स आहे. शिंदे साहेब आता ठरवतील, त्या पद्धतीने तो प्रोग्राम आखला जाईल आणि सगळ्यांचं इन्कमिंग ज्यांना योग्य आहे तेच, असं उगाच नाही घ्यायचं उलटं लटकवत ठेवायचं, हातात शिवबंधन बांधलं टाटा, नंतर इथं यायचं नाही आणि आम्ही तुला भेटणार नाही, असं नाही. तर तो त्याला घेऊन एक चांगला सन्मानाचं स्थान देऊन कामाला लावणं हे शिंदे साहेबांचा स्वभाव आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका, मुंबई महापालिकेपासून सगळ्या चर्चेतल्या महापालिकेच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं किती महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? नाही येणार. आता या निवडणुकीमध्ये हे एकत्र येणार नाहीत, कारण की रस्सी जली लेकिन बल नाही गया ही उबाटाची भूमिका आहे. आणि सगळ्यात त्यांना महाराष्ट्राचं काय झालं किंवा देशात काय झालं त्यापेक्षा मुंबई महानगरपालिकेमध्ये काय होईल आणि त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे ना की आम्ही ही महानगरपालिका जिंकू, ते हरत नाहीत तोपर्यंत ते कुणाबरोबरही जाणार नाहीत. लागलं तर एकटे लढतील किंवा राष्ट्रवादी शरद पवारांबरोबर किंवा काँग्रेसबरोबर झाली तर युतीही करतील. परंतु त्यांना असं वाटतंय की ही महानगरपालिका काही झाली तरी आपल्या ताब्यात राहावी, म्हणून ते आता या निवडणुकीमध्ये कुठेही युती होणार नाही, हे तेवढं सत्य आहे. आणि हरल्यानंतर अल्ला मालिक. हरल्यानंतर काय बोलणार कोणी? पराभूत उमेदवाराची हालत बेकार असते. एखादा पक्ष जर -सत्तेतून बाहेर गेला ना त्याची अवस्था फार वाईट असते. हेच उद्धव साहेबाला सलाम करणारे हात आता बोंबलायला लागलेले आहेत. आणि म्हणून ही अवस्था, हे तो जो काळ असतो ना तो एवढा अवघड असतो. अरे यार, काल तर माझ्या दरवाजासमोर हे सर्व लाईनीने नमस्कार करायला उभे होते, आज एकही दिसत नाही. ही अवस्था जेव्हा होते ना त्या टायमाला आपण कुणाला जवळ केलं होतं आणि कुणाला दूर केलं होतं याची जाणीव जरूर होते. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, राज ठाकरे यांनी जे ईव्हीएमवर शंका उपस्थित केली किंवा निवडून आलेल्या जागा संदर्भात, तर या राज ठाकरेंच्या भूमिकेचं सामना या दैनिकातून समर्थन करण्यात आलेलं आहे. 125 प्रश्नांच्या बरोबरींचा हा एक प्रश्न आहे असं म्हणत राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलंय. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय उत्तर देताल ते रंजक असेल असं सामनाच्या अग्रलेखाचं म्हणणं आहे. सामना कधी कोणत्या भूमिकेचं समर्थन करेल, कुणाला शिव्या देईल, याच राज ठाकरे साहेबाबद्दल हा सामनामध्ये काय लिहिलं गेलं, हे आता कुठेही यांची मानसिकता ठाम राहिलेली नाही आहे. सकाळी एक, दुपारी एक आणि संध्याकाळी एक, या भूमिका बदलत चालल्यात ना. ह्या भूमिका बदलल्यामुळं या पक्षाचा ऱ्हास होतोय. ईव्हीएमचा प्रश्न राजसाहेबांनी उपस्थित केला, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. परंतु निवडणुकीनंतर काही दिवस जे यांनी जे काही त्याच्यावरच आंदोलन करून जी काय भीमगर्जना केली होती, कुठे गेले त्यांचे आंदोलनं, कुठं गेले यांच्या सह्यांच्या मोहिमा, कुठं गेले यांचे सर्व एकत्रित यायचा प्रकार, सगळं साफ झालेत. त्यांनी मान्य केलेलं आहे की हे आपला पराभव आता आपण दुसऱ्यावर थोपायचा प्रयत्न करत होतो, नाही झालं शक्य. आता बोललेत ना राजसाहेब, ठीक आहे, थोडंसं समर्थन केलं तर काय बिघडलं, म्हणून काय बिघडलं असं ह्या आविर्भावात त्यांनी केलेला सामनामधला त्यांचा हा लेख आहे. पण सामनातून असंही म्हटलं की राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागायला हवा. आता काय हे थकले, यांना जमत नाही. आता देवेंद्र फडणवीसाचे चांगले सगळे गुण तर त्या पद्धतीत स्वतःच बोलतायत ना, आता राजीनामा कसं मागतील? देवेंद्र फडणवीसची तारीफ करतायत का नाही तुम्ही? देवेंद्र फडणवीस चांगले मुख्यमंत्री म्हणतायत का नाही तुम्ही? मग राजीनामा कशासाठी पाहिजे तुम्हाला? अहो, एक भूमिका घ्या ना, कधीतरी एका भूमिकेवर ठाम राहा. आर्या पार काय होईल? विदाऊट सत्तेचे शिवसेना प्रमुखांनी शिवसेना चालवली. तुम्हाला काय एवढी लालसा लागलेली त्या सत्तेची? शिवसैनिक तुमच्या बरोबर आले ते काय तुम्हाला ते सत्ता पाहून आले होते का? हे महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक, मुंबईचं सोडा, महाराष्ट्रातले का आले होते? सत्तेसाठी आले होते का?
संघर्ष त्यांनी त्याच्यासाठी केला होता का? म्हणून हे आता पक्ष राहिला नाही, आता सत्तेला महत्त्व प्राप्त झालं आणि या सत्तेला महत्त्व प्राप्त झाल्यामुळं शिवसैनिक आज दुरावला गेला आहे. आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. ते म्हणतात की उद्धव आणि राज सारखी लोक खोटं नेरेटिव्ह सेट करतात आणि इतना सन्नाटा किंवा बाई हे कधी कधी कृष्णकुंजमध्ये पण विचारावं. आता त्याच्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. आशिष शेलारांनी त्यांच्या पक्षाच्या असलेल्या अजेंडानुसार त्याने केलेले ते वक्तव्य असावं, म्हणून त्यांनी केलं म्हणून मी त्याला काहीतरी काउंटर किंवा त्यांना मी पाठिंबा देणं मला वाटतं तो योग्य नाही. त्यांच्या पुरता तो प्रश्न मर्यादित आहे. प्रवीण दरेकरांनी आरोप केला होता की फडणवीस आणि शिंदेना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्नाचं जे प्रकार तपासासाठी SIT नेमण्यात आलेली आहेत. सत्यनारायण चौधरी हे जे कमिशनर आहेत त्यांची त्यावर नेमणूक करण्यात आली आहे. हे एक सत्य आहे, यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता. अहो इव्हन तुम्हाला सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, Z+ सुरक्षा द्यायचं हे पोलीस खात्याने सांगितलं होतं CM साहेबाला. त्या टायमाचे CM उद्धव ठाकरे साहेब. दिली का? नाही. कुठतरी याचा घातपात झाला पाहिजे, कुठतरी मेला पाहिजे, काहीतरी हे यांचं अस्तित्व संपवण्यासाठी या थराला सुद्धा जाणारी लोक होती ना. आता नारायण राणे सारखा माणूस जो कॅबिनेट मंत्री जेवताना ताटावून कोणी उठवतं का? साध्या आरोपीला पकडायला जायला पोलीस घाबरतात. तो जेवतोय, कॅबिनेट मंत्री असलेला ज्येष्ठ नेता जेवतोय, ताटावून उठवतात. ही जी काही हुकुमशाही पद्धत सुरू केली होती ना, त्याच पद्धतीने देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांना ट्रॅपमध्ये कसं अडकवायचं, यांना नमोरा कसं करायचं, हे करायचा प्रयत्न त्यांनी केला, पण त्यात ते सफल झाले नाही. सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडेंच्या मागे लागले आहेत. धनंजय मुंडेंनी किती आघात सहन करायचे? नामदेव महाराज शास्त्रींचा प्रश्न आहे. नामदेव शास्त्री महाराजांनी जे काही बोललंय त्यावर आम्ही काही कॉमेंट्स करणार नाही. आम्ही फक्त एकच पाहत असतो, सरकारच्या भूमिकेमध्ये योग्य आहे की अयोग्य, त्यांचा तपास योग्य बाजूने चालला आहे का अयोग्य बाजूने. तपास त्यांचा पूर्ण होऊ द्या. जे सत्य आहे ते काही दिवसांतर बाहेर येईल. मग कोण काय बोललं याचा सर्व उलगडा ज्याची बाजू सत्य होती ते त्या टायमाला सांगतील की मी ते तसं बोलत होतो, त्याचा परिणाम बघा हे असा झाला, म्हणून त्याच्या आता भाष्य करणं योग्य नाही. संतोष देशमुखांच्या कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी उचलण्यास भगवानगड तयार असल्याचं सुद्धा नामदेव शास्त्री म्हणाले. चांगली गोष्ट आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी अशी जबाबदारी उचलणं कधी स्वागत, अशा गोष्टीचं आम्ही स्वागतच करतो. ते म्हणतात की एखाद्या संताने एखाद्याला आशीर्वाद देणं गुन्हा आहे का? अंजली दमानिया यांनी त्यांची बाजू न्यायालयात मांडावी असं सुद्धा वक्तव्य आहे नामदेव शास्त्रींचं. संत आहेत ते, त्यांनी सर्वांना आशीर्वाद देणं हे त्यांचं काम, धर्म आहे त्यांचा. त्या धर्माप्रमाणे जर मी जरी उद्या गेलो तर मला ते आशीर्वाद देतील. म्हणून संतांच्या बद्दलचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे, तो कोणी संत असेल. आता तुमच्यासाठी आवडणारा प्रश्न आहे. नाना पटोले म्हणाले की फक्त धनंजय मुंडे नाही तर मंत्रिमंडळातील 65% मंत्र्यावर गुन्हे आहेत, कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी करा. कलंकित मंत्री जे होते आघाडीच्या काळातले, आम्ही त्यांच्या हकालपट्टीने त्यांना जेलमध्येच पाठवलं होतं. आणि असे तुमच्याकडे काही पुरावे असतील ना ते समोर द्या ना. 65%च का, 66% म्हणा, 90% म्हणा, म्हणायला काही जात नाही. तुम्ही कोणत्याही गोष्टीचं भांडवल करणं हे ठीक आहे, पण त्याची सत्यता पहा, ती तपासा आणि त्या तपासून त्याच्याबद्दलचे पुरावे शासनाकडे द्या. नसता सर्वात महत्त्वाचं कोर्टामध्ये सुद्धा त्याच्या विरोधात तुम्हाला जाता येतं. हा कायदा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे, त्या घटनेचं आपण सर्वजण पालन करतो. त्याच पद्धतीने त्याचा सुद्धा उपयोग या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केला पाहिजे. तर हे होते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.